नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घराघरात केली जाणारी भोगीची भाजी. ही भाजी करताना मी अतिशय कमी मसाल्यांचा वापर केला आहे आणि तरीही तितकीच चविष्ट झाली आहे. त्याचबरोबर मी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी पण केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी इथे काढून घेते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाज्यांमध्ये मी इथे घेवड्याची भाजी घेतली आहे. ते मी प्रत्येकी एक वाटी असं प्रमाण घेतलं आहे. 1 वाटी वालपापडी घेतली आहे. घेवड्याची भाजी आणि पापडी दिसायला अगदी सारख्या असतात तरी चवीला अगदी वेगळ्या लागतात. 1 वाटी तुरीच्या शेंगाचे दाणे काढून घेतले आहेत. 1 वाटी वाटाणे घेतले आहेत. 1 वाटी ओले हरभरे असे सोलून त्याचे दाणे काढून घेतले आहेत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. हे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता मी त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. 1 वाटी पावट्याचे दाणे असे सोलून घेतले आहेत. 1 वाटी गाजर असं उभं चिरून घेतलं आहे. 2 बटाटे आणि 2 वांगी एकाचे 4 भाग करून असे पाण्यामध्ये मी टाकून ठेवले आहेत. फोडणीसाठी 2 मोठे कांदे असे बारीक चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरून आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि 2 ते 3 टेबलस्पून तीळ पण मी भाजून घेतले आहेत आणि कोथिंबीर पण मी अशी बारीक चिरून घेतली आहे. आता मी शेंगदाणे आणि तीळ ह्याचं जाडसर कूट करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धे तीळ कुटामध्ये आणि अर्धे तीळ अख्खे घालणार आहे. हे बघा, असा जाडसर कूट मी तयार करून घेतला. 3 टेबलस्पून घरगुती कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. झटपट कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे मी माझ्या भरलेली वांगी या रेसिपीमध्ये दाखवलं आहे. तिथे तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता चांगला भाजला की आता मी त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मी कांदा परतून घेणार आहे. हे बघा, कांदा पण चांगला परतून झाला आहे. आता मी टोमॅटो टाकून टोमॅटो पण चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. टोमॅटोमध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आता हा मी टोमॅटो चांगला परतून घेते. टोमॅटो पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालंय. 1 टीस्पून हळद टाकली, कांदा लसूण मसाला टाकला आणि आता हा मसाला पण मी चांगला परतून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर मी फोडणीत घालणार आहे, त्यामुळे छान चव येते फोडणीला. आणि आता मी पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेते. हे बघा, फोडणी पण छान खमंग परतून झाली आहे. आता मी ह्याच्यामध्ये भाज्या घालते. या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून निवडून घेतल्या आहेत. आता मी या सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेते, मसाल्याबरोबर एकजीव करून घेते. भाज्या पण चांगल्या एकजीव झाल्यात. आता मी ह्याच्यावरती झाकणी झाकून एक वाफ काढून घेणार आहे. हे बघा, भाजीला पण किती छान वाफ आली आहे. आता पुन्हा एकदा हे मी चांगलं मिक्स करून घेते. आता मी ह्यात हे जे वांगे बटाटे कापून ठेवले होते हे पण घालून मी आता चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि आता झाकणी झाकून 4 ते 5 मिनिटांसाठी शिजून देणार आहे. हे बघा, चांगली वाफ आली आहे भाजीला आणि भाज्या पण आता सगळ्या चांगल्या परतून झाल्या आहेत. भाजी शिजण्यासाठी गरजेप्रमाणे गरम पाणी घातलं आणि तीळ पण घातले. पुन्हा आता ही सगळी भाजी मी चांगली मिक्स करून घेणार आहे आणि झाकणी झाकून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजून देणार आहे. हे बघा, भाजी पण आता आपली चांगली शिजत आली आहे. आता पुन्हा एकदा मी चांगल्याला मिक्स करून घेते. ही भाजी शिजायला 15 ते 20 मिनिटं तरी लागतात. मध्ये मध्ये भाजीला ढवळत राहा, नाहीतर भाजी खाली लागण्याची शक्यता असते. मंद आचेवरच मी ही भाजी शिजवून घेतली आहे. आता ह्यात मी सगळ्यात शेवटी शेंगदाणे आणि तिळाचा कूट टाकला आणि भाजी चांगली एकजीव करून घेतली. आता भाज्या शिजल्यात की नाही ते मी बघते. बटाटा पण चांगला शिजलाय आणि आता ह्याच्यामध्ये जे हरभरे टाकले होते हे हरभरे पण चांगले शिजले आहेत. म्हणजेच आता या सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या शिजल्यात.
मंद आचेवरच ही भाजी मी शिजवली आहे. मंद आचेवर शिजवल्यामुळे चांगली चव उतरते भाज्यांची आणि अशी ही आपली भोगीची भाजी तयार आहे. आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि आता ही भाजी तयार झाली. आता मी भाजी बरोबर खाण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहे. भाकरीसाठी मी इथे पीठ काढून घेते. इथे मी एक भाकरीचं पीठ मळून घेणार आहे आणि असं मी थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे. इथे मी थंड पाण्याचाच वापर केला आहे. पीठ जर तुमचं ताजं असेल तर थंड पाण्याने पण भाकऱ्या चांगल्या होतात आणि जर पीठ जर थोडं जुनं झालं असेल तर तुम्हाला थोडंसं गरम पाणी करून घ्यावं लागेल. हे बघा, असं थोडं थोडं पाणी टाकून मी असं चांगलं मऊ असं हे पीठ मळून घेतलं. पीठ आपण जितकं मऊ मळणार तितक्याच आपल्या भाकऱ्या नरम आणि थापायला पण सोप्या होतात. असा मी पिठाचा छान मऊ गोळा तयार करून परातीला पीठ लावून घेतलं आणि आता मी दोन्ही हातांना असं कोरडं पीठ लावून हळूहळू ही भाकरी थापायला सुरुवात केली. इथे मी हाताचा प्रेशर अगदी हळू ठेवला आहे, नाहीतर भाकरी तुटू शकते. आता मी कोरडं पीठ असं भाकरीला लावून घेतलं आणि पुन्हा एकदा खालती परातीला कोरडं पीठ लावून आता हळूहळू मी ही भाकरी गोल अशी थापून घेणार आहे. थोडंसं प्रेशर देत देत मी इथे भाकरीचा आकार असा वाढवत आहे. हे बघा, असं हलक्या हलक्या हातानेच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. आता या भाकरीला मी तीळ लावून घेते. असं सगळ्या बाजूने मी आता तीळ लावून घेतले आणि पुन्हा एकदा आता मी हलक्या हाताने हे तीळ दाबून घेतले आणि अशा आता मी दोन्ही हातांनी ही भाकरी एक समान थापून घेतली. कडाकडांना जर भाकरी अशी चिरली असेल तर मी अशी तिला जोडून घेतली. अशी ही भाकरी आता तयार आहे. आता मी अलगद हाताने हिला उचलून तव्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, तव्यामध्ये टाकली आणि आता मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे. पाणी पण मी भाकरीच्या सगळ्या बाजूंनी लावून घेणार आहे आणि हलकंसं पाणी सुकलं की मी आता भाकरी पलटी करून घेतली. हे बघा, भाकरी आता खालच्या बाजूने पण मी चांगली भाजून घेणार आहे. हे बघा, अशी सगळ्या बाजूनी ही भाकरी जेव्हा भाजेल तेव्हाच भाकरी चांगली फुगते. त्यामुळे खालची ही सगळी बाजू चांगली शेकली पाहिजे. हे बघा, अशी मी आता चारी बाजूने ही खालची बाजू भाजून घेते. हे बघा, आता खालची बाजू पण चांगली भाजून झाली आहे. बघा किती छान फुगली आहे भाकरी. अशी ही आता आपली बाजरीची भाकरी तयार आहे. आणि अशी ही भोगी स्पेशल भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे.